श्री गुरुचरित्र अवतरणिका श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्या नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण। श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीयाध्याय ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भाव कथीथी। श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास याचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रयमूर्ती येती। परितियेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वय अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती तयांप्रती श्रीगुरु कथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी। नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारेला भक्त ब्राह्मण तस्करावरी ती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती। दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी। नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले। द्वादशाध्याय माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करते उत्तरेची। माता पित्यांचे करंजपुरी भेटून येती गोदातीरी। कुक्षिवेथेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी। क्रूर यवना ते करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुणा चौदाव्या अध्यायी। पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दौडुनी गुप्त होती वैजनाती श्री गुरु। षोडशी ब्रह्मणा श्री गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती। श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सनिध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटवणी दारिद्र्याचा कुंभ दिधला हिमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टदश अध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिधले तिजला दोन एकमर्ता कथित ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात। तेची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी श्रीगुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू। भिक्षा दैद्र्या घरी घेती त्यांची वंद्या महिषी होती तिच करुणी दुग्धवती 22व्यात वर दिधला। 23व्यात श्रीगुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी निंदा श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा। विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती। म्लेच्छांपुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊनी सांगती। गुरुपाशी आला 25 26व्यात तया ब्रह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वाद कल्पना परी ते उन्मतनायकती। 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्याने केले। 28 तयापतिता धर्माधर्म सांगुनी कथा पुनरपे देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला। 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची। 30ाध्यायी पती मरता तयाची श्री करी बहु आकांता तीच श्री गुरु नाना कथा कथवनी शांत उपहाती। 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री ते सद्गुरु जगद्गुरु। सहगमनीय निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला। 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वैश्येचे कथन करती राया ते पराशर। रुद्राध्यायी महिमान वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते। 35 प्रसंगात कच देवयानी कथा पर्वत वर्तत अनिक सोमवार व्रत सीमतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळून धरती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग संतती। 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते। 38 भास्कर ब्रह्मण तिघांपुरते आणिले अन्न जेविले बहु ब्रह्मण अनेक गावचे शूद्रादी। सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती तीच दिधली पुत्र संतती। 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवणी दवडिले त्यांच्या पुष्टा। शबरकथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती। 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण। पुत्रकल 83 सायन देव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कधी यात्रा भाव वरही देती 42।
43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत तिची कथा सायन देवाप्रत सांगुणी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तांसी श्री पर्वत दावणी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाली कथियेली. 45 कुष्टी ब्रह्मांड आला तुळजापुराहून त्याला करवणी संगमी स्नान कुष्टनासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कविस आपला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुके रूपे धरुणी आपण गेले मठी ही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा गोंधळ कापुनी टाकीती शतगुणे पिकवणी पुढती आनंदविले तया ते. 49 श्री गुरुमूर्ती अमर जासंग महात्म्य कथिती स्नान करवणी दवडिती कुष्ट देवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छांचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50 अध्यायी. 51 52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवतील नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकूनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. युतके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यांशी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगूनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझलागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापि. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.